संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। ज्याची पुण्याई आईवडिलांची पुण्याई आणि परमेश्वरावर ज्याची श्रद्धा आहे आणि जो निर्मळ मनाने काम करतो त्या माणसाला जनसामान्यांचं प्रेम मिळते, शक्ती मिळते आणि त्या माणसाकडे पदाची काही गरज नाही। मी आत्मविश्वासाने सांगतो, कधी कधी एखाद्या माणसाचं नावच पुरेसं असतं। कुठला IAS IPS अधिकारी त्याने दिलेलं काम नाकारतच नाही, कामं आपाप। सर, आज तुम्ही पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, त्या संदर्भात तुम्ही जनता दरबार घेतला आणि क्विक काय तुम्ही जे जनता दरबार घेतल्यानंतर अगदी पुढीसारख्या ठिकाणी ज्या कंपन्यांचं प्रदूषण होते ते क्विक तुम्ही आदेश काढले आणि त्या कंपन्या बंद केल्या। याचप्रमाणे भिवंडीमध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये हे तुम्ही करणार काही ते जनता दरबार? हे बघा, मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचा संपर्कमंत्री। एखादा ज्याला आमदार निवडून येतो तर तो प्रश्न उपस्थित करतो विधान भवनामध्ये, तर तो प्रश्न त्या आमदाराचा एकट्याचा नसतो, तो त्या सभागृहाचा। मंत्रिमंडळ ज्याला गठीत होतं त्यावेळेला त्याच्याकडे कुठल्याही राज्यातल्या, जिल्ह्यातली, तालुक्यातली, गावची एखादी समस्या आली, कुठल्याही खात्याची आली, तर त्या समस्येविषयी पाठपुरावा करून त्या लोकांना न्याय देण्याचं काम कुठलाही आमदार करू शकतो। तर मंत्री तर म्हणजे माय गव्हर्नमेंट, म्हणजे मंत्री हा सरकार असतो। बाब असे की प्रोटोकॉलप्रमाणे त्या खात्याच्या मंत्री महोदयांचा सन्मान ठेवून त्या सचिवांना ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी सांगणं कामच आहे। जर का उद्या ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर माझ्याकडे निवेदनं दिली तर मी पर्यावरण विभागाला पण सांगेन आणि त्यांना कारवाई करायला भाग करेन। सर, जे ठाणे जिल्ह्यामध्ये विशेषतः म्हटलं शहापूर मुरबाडमध्ये कोट्यवधी रुपयाची कामं चालू आहेत रस्त्यांची, परंतु त्या रस्त्यामध्ये कामामध्ये भ्रष्टाचार केला जातो आणि अधिकाऱ्यांची टक्केवारी मुलं आणि ठेकेदाराच्या पूर्ण कामामध्ये भ्रष्टाचार चालू आहे। पालघर जिल्ह्यामध्ये मागच्या पंचवार्षिकामध्ये झालेला विविध कामातला भ्रष्टाचार काही घटकांनी DPDCमध्ये मांडल्यानंतर मी आदेश केलेले की त्या संपूर्ण कामाची चौकशी करून जे त्याला जबाबदार त्यांच्यावर कारवाई करायची। जर उद्याला ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी घडल्या असतील, लिखित जर माझ्याकडे तशा पत्र आलं तर मी त्या अनुषंगानं त्या विभागाला तशा प्रकारची कारवाई करायला सांगेन। सर, एक शेवटचा प्रश्न शहापूरमधला, जे शहापूरचे माजी आमदार आहेत पांडुरंग बरोरा, त्यांचे शरद पवार हे गटामध्ये यांचे 40 वर्षापासून घरोब्याचे संबंध आहेत, परंतु ते आता राष्ट्रवादीला सोरचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतात आणि ते तुमच्या संपर्कात आहेत असं तालुक्यामध्ये चर्चा नाही। बघा, प्रश्न माझ्या संपर्कात अजून कोणी आलेला नाही। मी निष्कारण कोणाची बदनामी होईल अशा प्रकारचं वक्तव्य मी करणार नाही। हे बघा, कालपरत्वे प्रत्येकाला दिशा बदलावी लागते। जो कालाची पावलं ओळखतो तो यशस्वी होतो, जो कालाची पावलं नाही ओळखत म्हणजे याचा अर्थ दगाबाजी करावी असं माझं म्हणणं नाही, परंतु कालपरत्वे तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रवाह बदलला पाहिजे आणि तो जर बदलणार नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टीचा सामना करावा लागतो।